बोलणं झालेलं आहे, दोन्हीशी बोलणं झालं सकाळी. हो हो इथे धर्म नाही वेगवेगळे पूजा होतात ना. दिवाळी 5 दिवस तिजोरीची पूजा असं तर लोक समजतात. धर्मपूजेची पूजा तीच ही आरोग्य देवतेची पूजा आहे. आरोग्य देवतेची पूजा आणि आजकाल आरोग्य ही पूजेची तिजोरी झाली. त्यांचा अनेक महिन्यांपासून खोकला शेवटी ते थकले होते. आम्ही त्यांना थोडा मागा मागे की ज्या फडणवीसाला तू राहशील किंवा मी राहील, फडणवीस साहेबांना फडतूस हा शब्द त्या ठिकाणी वापरायचा, टोकाच्या आरोप त्या ठिकाणी या लोकांनी केले आणि स्वार्थासाठी पुन्हा लागून चालन करतायत. खरं म्हणजे हेच बाळासाहेबांच्या विचारसरणीमध्ये न बसणारं आहे. आणि हे ज्यावेळेस चित्र लोक पाहतात त्यावेळेसच लोक आता तो पक्ष उभाटा गट सोडून आज शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर पक्षाकडं ते लोक आपण मोठ्या प्रमाणामध्ये जाताना त्यांचा कल दिसतो. दखल पडतात. काय नेमकी दखल या संपूर्ण संदर्भात आयुष्य करून दिली? त्या ठिकाणी आपलं संपूर्ण आरोग्य विभाग अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. त्या ठिकाणी आपण टीम ठेवलेल्या आहेत. तो जो गावं आहे ती खारपान पट्ट्यामध्ये विशेष गावं आहे आणि त्यांना जो पाणी पुरवठा तो पिण्याचं पाणी तर त्यांना आपण म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी येते की जे वान प्रकल्पाहून 140 गावची योजना आहे त्या योजनेतून पिण्याचं पाणी मिळतं. पण वापरण्यासाठी जे पाणी होतं तर ते लोकल त्या ठिकाणी वापरतं. एक तर त्याचा TDS सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नायट्रेटचं तुम्ही सांगितलं प्रमाण ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं झालेलं असेल असं त्याच्यावर आहे. पण अजूनही त्याचे बरेचसे सॅम्पल म्हणजे आम्ही त्याचं बायोप्सीसुद्धा केलेलं आहे, ब्लड सॅम्पलसुद्धा दिलेले आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा आणखीन काही कोणते दुसरे घटक आहेत का ते त्याचे एवढंच नाही तर त्या लोकांनी कोणतं तेल वापरलं त्या दिवसामध्ये त्याचेसुद्धा आम्ही सॅम्पल आमच्या फूड अँड ड्रग विभागानं त्या ठिकाणी घेतलेले आहेत. साबण कोणता वापरला, शॅम्पू कोणता, म्हणजे सर्वतोपरी त्या ठिकाणी निरीक्षण केल्या जात आहे. आणि त्याच्यानंतर असंही लक्षामध्ये आलेलं आहे की ज्या लोकांचे केस गेलेले होते काही उपचार केल्यानंतर पुन्हा त्यांना केस यायला सोडत सुद्धा. साहेब, अनेक राज्यामध्ये असे अनेक ग्रामीण सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी सांगतो की HMPV हा जो व्हायरस आहे हा काही आपल्या देशासाठी नवीन आलेला व्हायरस नाही. याचा पहिला रुग्ण आपल्या देशामध्ये 2001ला डिटेक्ट झालेला होता आणि हा आजार जो आहे किंवा हा व्हायरस जो आहे तो साधारण थंडीच्या दिवसामध्ये ज्या लोकांमध्ये इम्युनिटी कमी आहे जसं की लहान बाळ असतील, लहान मुलं असतील किंवा वयस्कर वृद्ध माणसं असतील यांच्यामध्ये त्या ठिकाणी तो आढळतो. पण घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. आपल्या सर्व व्यवस्था
केंद्रीय आरोग्य विभाग असेल, राज्याचा आपला आरोग्य विभाग असेल, हे सर्व अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आहेत. सर्व ठिकाणी सर्व व्यवस्था आहेत आणि जे काही रुग्ण आतापर्यंत सापडले त्यातल्या बऱ्यापैकी रुग्णांना डिस्चार्जसुद्धा झालेलं आहे, दुरुस्तसुद्धा झालेले आहे. आणि म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो का हा HMPV हा जो व्हायरस आहे याला असं काही फारसं घाबरण्याचं कारण नाही. सर्वांना विनंती आहे की आपण काळजी घ्यावी. सर्दी, खोकला, खासी किंवा शिंका असेल तर त्या ठिकाणी मास्क किंवा रुमाल त्यांनी वापरला पाहिजे. हात वारंवार धुतले पाहिजे. सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. एवढ्या प्राथमिक हे जरी घेतले, आपण काळजी घेतली तर आपण याच्यापासून बऱ्यापैकी बचाव करू. महाराष्ट्रामधील जे आरोग्य डिपार्टमेंट आहे तिचे इमारतींचा विस्तार होऊ राहिला, मात्र त्या ठिकाणी जे अनेक पदं रिक्त आहेत त्यामुळे सुविधा मिळत नाही. उदाहरण यवतमाळ जिल्ह्यातच जर पाहिलं तर यवतमाळ शहरामध्ये जिल्ह्यातील जे JMC आहेत अनेक पदं रिक्त आहेत, वैद्यकीय अधिकारीपासून तर नर्सेसपर्यंत. नाही, आता तुम्हाला मी सांगतो की मी गेल्या 6 महिन्यापूर्वी या आरोग्य विभागाचा राज्यमंत्री केंद्राचा आणि आयुचा स्वतंत्र प्रभार असलेला राज्यमंत्री म्हणून ज्यावेळेस पदभार घेतला, आपल्या सगळ्या जिल्ह्यातील आमचे जे काही DHO आहेत, CS आहेत, NHMच्या सुद्धा बऱ्याचशा पदं, मग गट बचे पदं त्या ठिकाणी डॉक्टरांची होती, काही नर्सिंग स्टाफ होता किंवा इतरही स्टाफ होते खाली होते, ते सगळ्यांना तातडीनं भरण्याचे आदेश दिलेले आहेत. तर सगळ्या ठिकाणी ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. काल परवासुद्धा मी आणि आता आपले प्रकाशजी आंबेडकर म्हणून जे आपले आरोग्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते मी मुंबईला आढावा बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा मग ते ट्रामा सेंटर असेल, नवीन झालेली PSC असेल, CSC असेल ज्याला आपण ग्रामीण रुग्णालय म्हणतो, किंवा आपलं जे आयुष्यमान आरोग्य मंदिर आता अनेक ठिकाणी आपले नवीन बांधकामं त्या ठिकाणी होत आहेत. या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आणि सगळा स्टाफ उपस्थित असला पाहिजे. कारण की आमचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी असतील, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, या आणि आमचा सगळ्या विभागाचा हेच हेतू आहे की लोकांना चांगली स्वास्थ्य सुविधा ह्या प्रत्येक ठिकाणी मिळाल्या पाहिजे. स्वस्तामध्ये चांगले उपचार हे लोकांवर झाले पाहिजेत. कारण की गोरगरिबांची सेवा करणारा, गोरगरिबावर उपचार करणारा हा आमचा आरोग्य विभाग आहे आणि म्हणून त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई BMCची निवडणूक होत आहे. अशातच ठाकरे गटाचे महिला प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी हे भाजप आणि शिंदे गटात जात आहेत. हे बघा, आता लोकांचा ठाकरे गटावरला विश्वास उडलेला आहे. हे लोकांना कळून चुकलेलं आहे की बाळासाहेबांच्या विचाराची खरी शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आपलं काम करत आहे. आणि बाळासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला होता त्या पक्षाचे शिवसेना नावाचे 4 अक्षर हे आज आमच्यासोबत आहेत. बाळासाहेबांनी निवडलेली धनुष्यबाणी निशाणी आमच्यासोबत आहे. बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचार आमच्यासोबत आहेत. आणि बाळासाहेबांना जी लोकांसाठी कार्य करण्याची प्रणाली अपेक्षित होती त्या पद्धतीनं आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे सगळे मंत्री आमदार असतील, जिल्हापासून तर गाव पातळीपर्यंतचे सगळे पदाधिकारी असतील, त्या पद्धतीनं आम्ही काम करतो आहे. तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये हा उभाटा गट पूर्ण रिकामा झालेला असेल. हे जे आहे दखल पडतात, काय नेमकी दखल या संपूर्ण तंत्रज्ञान आयुष विभागाने घेतली? त्या ठिकाणी आपलं संपूर्ण आरोग्य विभाग अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. त्या ठिकाणी आपण टीम ठेवलेल्या आहेत. तो जो गावं आहेत ती खारपान पट्ट्यामध्ये विशेष गावं आहे आणि त्यांना जो पाणी पुरवठा तो पिण्याचं पाणी तर त्यांना आपण म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी येते की जे वान प्रकल्पाहून 140 गावची योजना आहे त्या योजनेतून पिण्याचं पाणी मिळतं. पण वापरण्यासाठी जे पाणी होतं तर ते लोकल त्या ठिकाणी वापरतं. एक तर त्याचा TDSसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नायट्रेटचं तुम्ही सांगितलं प्रमाण ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं झालेलं असेल असं त्याच्यावर आहे. पण अजूनही त्याचे बरेचसे सॅम्पल म्हणजे आम्ही त्याचं बायोप्सीसुद्धा केलेलं आहे, ब्लड सॅम्पलसुद्धा दिलेले आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा आणखीन काही कोणते दुसरे घटक आहेत का ते त्याचे एवढंच नाही तर त्या लोकांनी कोणतं तेल वापरलं त्या दिवसामध्ये त्याचेसुद्धा आम्ही सॅम्पल आमच्या फूड अँड ड्रग विभागानं त्या ठिकाणी घेतलेले आहेत. साबण कोणता वापरला, शॅम्पू कोणता, म्हणजे सर्वतोपरी त्या ठिकाणी निरीक्षण केल्या जात आहे. आणि त्याच्यानंतर असंही लक्षामध्ये आलेलं आहे की ज्या लोकांचे केस गेलेले होते काही उपचार केल्यानंतर पुन्हा त्यांना केस यायला सुद्धा दादासाहेब, अनेक राज्यामध्ये असे अनेक ग्रामीण